नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, शेतकऱ्यांवर पैशाचा पाऊस, करोड शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केलेला आहे। अर्थसंकल्पामध्ये विविध योजना असतील, विविध शेतकऱ्यांच्या अनुदानांची या ठिकाणी अनुदान असतील, त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असतील, ते सर्व या ठिकाणी जे आहेत अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती बघूया। कोणत्या योजनेसाठी किती पैसे राज्य सरकारने दिलेले, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी याबाबत किती पैसे दिलेले याची संपूर्ण माहिती बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, राज्यामध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेले। आजच्या व्हिडिओमध्ये त्याच योजनांची माहिती आपण बघूया। सर्वात महत्त्वपूर्ण, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी जुलै 2022 पासून या ठिकाणी 15,445 कोटी 76 लाख रुपये एवढे मदत जी आहे शेतकऱ्यांना दिलं गेलं असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे। नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे। नुकसानीच्या क्षेत्रांची मर्यादा 2 ऐवजी 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषामध्ये अधिक दराने या ठिकाणी मदत देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे। खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला होता, तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून विविध सवलती राज्य सरकारमार्फत जाहीर केल्या होत्या। त्यानंतर नुकसानीचे पंचनामे जलद आणि पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। आता जे पंचनामा असेल तो ई पंचनामा असेल, म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन पंचनामा या ठिकाणी करावा लागणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपये अनुदान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504 कोटी रुपयांच्या रक्कम या ठिकाणी अदा करण्यात आलेली आहे। गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचं अनुदान राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम एकूण 5,190 कोटी रुपये अदा केले, तर उर्वरित वाटप सुद्धा लवकरच केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांचा 6,000 कोटी रुपये किमतींचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यात या ठिकाणी राबवला जाणार आहे। त्यानंतर माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यावसायिक आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत 1,561 कोटी 64 लाख रुपये किमतींच्या 7,767 उपप्रकल्पांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यासाठी सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। विदर्भ मराठवाड्यातील 14 या ठिकाणी आपदग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिकाधारक 11,85,000 शेतकरी लाभार्थ्यांना मे 2024 अखेरपर्यंत 113 कोटी 36 लाख रुपये थेट या ठिकाणी रक्कम जी आहे अदा करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1,239 कोटी रुपये अनुदान या ठिकाणी देण्यात आलेले आहे। गाव तेथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्थिकरणाच्या गोदामांची दुरुस्ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं एक नवीन या ठिकाणी जे आहेत कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ, मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये एवढा निधी राज्य सरकारनं उपलब्ध केलेला आहे। आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपये फिरता निधी राज्य सरकारने उपलब्ध केलेला आहे। खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस, सोयाबीन
उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी 5,000 रुपये एवढं अर्थसहाय्य राज्य सरकारमार्फत देण्यात आलेलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24 मध्ये 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये एवढा अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. कांदा कापसाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी राज्य सरकारनं उपलब्ध केलेला आहे. खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 1,350 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी देण्यात आलेले आहे. नोंदणी करत 2,93,000 दूध उत्पादकांना या ठिकाणी प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित केलेलं आहे. राहिलेले अनुदानांची त्वरित वितरित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा, पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नवे उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योग प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारमार्फत प्रयत्न केले जाणार आहे. शेळीपालन, मेंढीपालन त्याचबरोबर कुक्कुटपालनाला या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प राज्य सरकारने या ठिकाणी उभा करणार आहे. मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी 50 कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. अटल बांबू प्रसिद्ध योजनेतून 10,000 हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड प्रति रोपांसाठी 175 रुपये अनुदान राज्य सरकारमार्फत दिलं जाणार आहे. राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात 1,20,000 एकर क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात आलेली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी, नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाखावरून 25 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये, त्याचबरोबर कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाखवरून 7.5 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1,25,000 वरून 5 लाख, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 वरून 50,000 रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे. शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी देय रकमेच्या कमाल मर्यादेत सुद्धा जी 25,000 रुपये कमीत कमी जी मर्यादा होती ती आता 50,000 रुपयापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांमुळे जर तुमचं शेती पिकांचं नुकसान होत असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता. सिंचन प्रकल्प करण्यासाठी विशेष मोहीम 108 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित. सुमारे 3,65,000 हेक्टर सिंचन क्षमता असलेला या ठिकाणी जे आहेत प्रकल्प उभं केलं जाणार आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुविधा येत्या 3 वर्षात. त्यामुळे सुमारे 4,28,000 हेक्टर वाढीव क्षेत्राला या ठिकाणी प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे. विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करणे. वितरित प्रणालीतील सुधारणांसाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपये दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य सुद्धा दिलं जाणार आहे. त्याचबरोबर यापुढे आता मागेल त्याला सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत अर्थसंकल्पामध्ये विविध योजना, त्यासाठी विविध जे अर्थसहाय्य आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कशा प्रकारे या ठिकाणी जे आहेत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, त्याचबरोबर वीज बिल यामध्ये मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर कर्जमाफीमधील जे प्रोत्साहन अनुदानाची रक्कम होती ती रक्कम ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मिळाली नाही ती रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.